आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नाही। परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवूड, ॲक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637792671। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। परभणी तालुक्यातल्या आसोला इथं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात श्रीमती अश्विनी स्वामी यांच्या अंगावर काल 13 ऑक्टोबर रोजी शाईफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याची घटना घडली। या प्रकरणी ताडकळस पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। त्यापैकी दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये गंगाधर यादव आणि राजू वानरे या दोघांना अटक करण्यात आली आहे। परभणी येथील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं असता न्यायालयानं या दोघांनाही 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। तर यातील अन्य 3 आरोपी फरार असून ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार कपिल शेळके व शिवकांत नागरगोजे हे त्यांचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्म स्वीकारला। त्यानिमित्त आज परभणीतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं बौद्ध बांधवांची उपस्थिती होती। त्रिशरण पंचशिलानंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी रामचंद्र रोडे, दिफ लोंढे, DR जाधव, BV गोदाम, SP घागरमाळे, गंगाधर कांबळे, GK सूर्यतळ, देवराव वावळे, नागनाथ सोनुले, अशोक काळे आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करत जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला ते रवाना झाले। आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात व मतदारसंघामध्ये विविध अभिष्टचिंतनपर कार्यक्रम व उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र मराठा समाजाच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यानं आपण या सभेला जाणं आवश्यक आहे, असं सांगत आमदार डॉक्टर राहुल पाटील हे आज आंतरवालीकडं रवाना झाले आहेत। त्यांच्यासमवेत परभणीतून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील रवाना झाले आहेत। कॅन्सल करून मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला परभणीतून सर्वजण आम्ही जात आहोत। आजचा दिवस हा मराठा समाजासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या दिवशी एक वेगळी क्रांती या महाराष्ट्रात होणार आहे आणि रेकॉर्ड ब्रेक सभा ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची सभा जरांगे पाटलांची आज होत आहे। त्यासाठी परभणी जिल्ह्यातून नाही, महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशातून लोक तिथं 2 दिवसापासून आलेले आहेत आणि आजची सभा ही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची सभा आहे आणि ही आता मराठा समाजाचं शेवटचं अल्टिमेटम आहे सरकारला। यानंतर निश्चितच आरक्षणाच्या दृष्टिकोनातून सरकारला सकारात्मक पावलं उचलावं लागतात। पद्मावती साडी डेपो, असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। परभणीतल्या नांदखेडा रस्त्यावरील वैष्णवी मंगल कार्यालयात काल 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लोकप्रतिनिधींबरोबर ब्राह्मण समाज बांधवांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्रीराम मसलेकर होते। या बैठकीला आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, प्रमोद वाकोडकर, सचिन देशमुख, डॉक्टर विवेक नावंदर, बंडू नाना सराफ, डॉक्टर संजय टाकळकर, ॲडव्होकेट किरण सुभेदार, वेदमूर्ती बाळूगुरू आसोलेकर, नरहरी जोशी एरंडेश्वरकर, विश्वजित देशपांडे आदींची उपस्थिती होती। सूत्रसंचालन ॲडव्होकेट सचिदानंद कुलकर्णी यांनी तर आभार योगेश जोशी यांनी मानले। यशस्वीतेसाठी नंदू पराणकर, नवनीत पाचपोर, पिंटू देशमुख, विवेक डावरे, विठुगुरू वझुरकर, मंदार कुलकर्णी, सुरेंद्र नेब, माणिक चौधरी, महेश चौधरी, श्रीकांत मानोलीकर, किशोर देशपांडे, किरण नांदापूरकर, शंतनू सुभेदार, प्रकाश केदरे आदींनी पुढाकार घेतला। रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी।
परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरपी मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी रुग्णांसाठी मोफत बस सेवेचं उद्घाटन आज करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावंदर, अनिल डहाळे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, आरपी मेडिकल कॉलेजचे अधिकारी व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बसच्या माध्यमातून परभणी शहरातून आरपी मेडिकल कॉलेजला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळं रुग्णांचा होणारा मोठा त्रास कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य शिबिर योजनेअंतर्गत तसंच ADIP योजनेतून परभणी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधनांचं वाटप शहरातल्या नूतन महाविद्यालयात सोमवारी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता केलं जाणार आहे। दिव्यांगांना ADIP योजनेतून मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधन वाटपासाठी 17 व 18 ऑगस्ट रोजी तपासणी करून मोजमाप शिबिर घेण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये जवळपास 4000 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेत तपासणी करून घेतली होती। त्यापैकी पात्र ठरलेल्या 1700 दिव्यांग बांधवांना या साहित्याचं वाटप 16 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प दीर्घकालीन खत प्रयोगाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर रामप्रसाद खंदारे हे नवी दिल्ली येथील भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परिषदेवर सदस्य म्हणून 2024 व 25 या कालावधीसाठी निवडून आले आहेत। याबद्दल कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, डॉक्टर उदय खोडके, डॉक्टर दत्तप्रसाद वासकर, डॉक्टर धर्मराज गोखले, डॉक्टर सय्यद इस्माईल, डॉक्टर प्रवीण वैद्य, डॉक्टर अनिल धमक, डॉक्टर सुरेश वाईकर, डॉक्टर महेश देशमुख आदींनी अभिनंदन केले। रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. गंगाखेड नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी परभणीच्या महापालिकेचे उपायुक्त जयवंत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची शुक्रवारी नगरविकास मंत्रालयानं तडकाफडकी बदली केली आहे। रात्री उशिरा त्यासंबंधीचा आदेश धडकला आहे। प्रशासकीय कारणास्तव ही बदली झाल्याचं या खात्यानं म्हटलं आहे। तर गंगाखेड नगरपालिकेचा कारभार जयवंत सोनवणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. परभणी ते वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील श्री क्षेत्र त्रिधारा या ठिकाणी आज 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या निमित्तानं पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत हजारो भाविकांची मोठी गर्दी उसळली। दर अमावस्येला या तीर्थक्षेत्र ठिकाणी परभणी, हिंगोली, नांदेड व अन्य ठिकाणाहून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात। या अमावस्येला सर्वपित्री अमावस्येचं महत्त्व ओळखून पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। श्री ओंकारनाथ महाराजांचं जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानाची भाविकांनी गुप्त अशा त्रिधारेत पवित्र गंगेत स्नान करून दर्शन घेतलं। पाठोपाठ शनी मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिर, दत्तात्रय मंदिर आणि ओंकारनाथ महाराजांच्या गादीचं दर्शन घेऊन महाप्रसाद देखील त्यांनी घेतला। रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. परभणी शहरासह जिल्ह्यात उद्यापासून घटस्थापनेद्वारे नवरात्र महोत्सवाला मोठ्या थाटात सुरुवात होणार आहे। 9 दिवस चालणाऱ्या या नवरात्र महोत्सवाला यावर्षी देवीच्या मंदिरांपासून तसंच नवरात्र मंडळांमधून घटस्थापनेबरोबर दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तनासह मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। यावर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही, त्यामुळे शेतकरी चिंतित आहे। दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही याही स्थितीत नवरात्र महोत्सवात शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येतोय। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन. माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. महावितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र हे मराठवाडा आढावा बैठकीसाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं आले असता स्मार्ट सिटी कार्यालय इथं महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं सरचिटणीस सय्यद जहिरुद्दीन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं त्यांचा जाहीर सत्कार करत विविध मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं। त्याचबरोबर या मागण्यांसंदर्भात त्यांनी लोकेश चंद्र यांच्याशी चर्चा देखील केली। रेड ॲपल एक्सक्लुसिव्स MIDC परभणी. जिल्ह्यात शांतता राहावी यासाठी परभणीत काल सद्भावना मंचाची स्थापना करण्यात आली आहे। याबाबत नीरज हॉटेल इथं नुकतीच बैठक संपन्न झाली।
या बैठकीला मोहम्मद अकबर, मोहम्मद शफी फारुकी, डॉक्टर गोविंद कामटे, डॉक्टर सुनील जाधव, मुदितानंद भंते, नितीन सावंत, मौलाना अब्दुल रहीम खान नदवी, शेख इर्शाद, विठ्ठल भुसारे, नितीन गोगलगावकर, अमोल लांडगे, अप्पाराव मोरताटे, राजाप्रभू जाधव, चंदा सिंग साहब, मोहम्मद अहमद खान आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणीच्या राजे संभाजी मित्रमंडळाच्या सार्वजनिक नवरात्र महोत्सवात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहात 9 दिवसात नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत. गेल्या 34 वर्षापासून या सार्वजनिक नवरात्र महोत्सवात राज्यातील नामवंत कीर्तनकार सहभागी होत आले आहेत. यावर्षी 15 ते 21 ऑक्टोबर दरम्यान नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत. 15 ऑक्टोबर रोजी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज बावस्कर, 16 ऑक्टोबर रोजी हरिभक्तपरायण समाजमन प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर, 17 ऑक्टोबर रोजी हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज लाड, 18 ऑक्टोबर रोजी नाना महाराज कदम, 19 ऑक्टोबर रोजी हरिभक्तपरायण महंत आचार्य अमृत महाराज जोशी व 20 ऑक्टोबर रोजी हरिभक्तपरायण कीर्तन केसरी अंकुर महाराज साखरे यांची कीर्तन होणार आहे. तर शनिवारी हरिभक्तपरायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं व महाप्रसादानं या सप्ताहाचा समारोप होणार असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली आहे. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. परभणी महानगरपालिका अंतर्गत उपायुक्त जयंत सोनवणे, लेखाधिकारी दशरथ राठोड यांच्या बदलीमुळे महापालिकेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महापालिकेत आयुक्त तृप्ती सांडभोर या प्रशासक म्हणून देखील कारभार सांभाळत आहेत. मात्र दैनंदिन प्रशासकीय कामकाजाकरिता सहाय्यभूत ठरणाऱ्या अतिरिक्त आयुक्त, विविध विभागांचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अशी मोठी पदं रिक्त आहेत. त्यातच गेल्या 8 दिवसापूर्वी मुख्य लेखाधिकारी तथा उपायुक्त मनोज गग्गड हे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांचंही पद रिकामच झालंय. उपायुक्त सोनवणे व लेखाधिकारी राठोड यांची नगरविकास विभागानं बदली केली आहे. तर गंगाखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुकाराम कदम यांची सहाय्यक आयुक्त म्हणून परभणी महापालिकेत बदली झाली असल्याची माहिती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. 13 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय याबाबत बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे होते. याप्रसंगी विठ्ठल रबदडे, उद्धव नाईक, नंदकिशोर बेलोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुसिव्ह MIDC परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.